नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राची रचना शिकण्याच्या मूल तत्वात खोलवर जाण्यासाठी केली गेली आहे. त्याला त्याच्या मूलभूत घटकांमध्ये विभाजित करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. जे सिद्धांत याला रेखांकित करतात, ज्या प्रेरणा याला चालना देतात आणि जे घटक त्यावर परिणाम करतात. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल: लर्निंगची व्याख्या, लर्निंगच्या आवश्यक तत्वांचे वर्गीकरण करा, ट्रेनीजना कसे मोटिवेट करावे ते स्पष्ट करा, लर्निंगच्या प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. शिकणे म्हणजे काय? शिकणे ही एक सतत आणि गतिमान प्रक्रिया आहे, जी आपल्या संपूर्ण आयुष्यात घडते, ज्याद्वारे आपण ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करतो. लर्निंग ही एकाच प्रकारची प्रक्रिया नाही, जी सर्वांना उपयुक्त असेल. हे अत्यंत वैयक्तिक आहे. यामध्ये नवीन माहिती मिळवणे किंवा त्यात बदल करणे समाविष्ट आहे. आता अस्तित्वात असलेले ज्ञान, वर्तन, कौशल्य, नैतिकता आणि प्राधान्य व्यक्तींमधील हा बदल नेहमीच रेखीव किंवा सरळ नसतो. हे संज्ञानात्मक प्रक्रिया, वर्तणुकीतील बदल आणि सामाजिक सांस्कृतिक प्रभावांसह विविध यंत्रणेद्वारे होते. लर्निंग अनेक प्रकारचे असू शकते, जसे की वर्गात औपचारिक शिक्षण, वास्तविक जगातील अनुभवांद्वारे अनुभवात्मक शिक्षण किंवा स्वनिर्देशित शिक्षण. लर्निंगची आवश्यक तत्वे. लर्निंगची 10 आवश्यक तत्वे आहेत: संवेदनाद्वारे शिकणे, क्रियाकलाप चालित शिक्षण, मागील अनुभवावर आधारित, प्रेरक म्हणून स्वारस्य, प्रेरक म्हणून लवकर यश, उद्देशपूर्ण ज्ञान, तत्काळ अर्ज, शिकण्यात विविधता, मोटिवेशन आणि शाश्वत आवड. चला या प्रत्येकाचा तपशीलवार विचार करूया. संवेदनाद्वारे शिकणे. आपल्या संवेदना आपल्या सभोवतालच्या जगाशी कशा प्रकारे संवाद साधतात यावर संवेदनाद्वारे लर्निंग खोलवर रुजलेले आहे. इन्स्ट्रक्टर्सनी सर्व इंद्रियांना उत्तेजित करणारे वातावरण तयार केले पाहिजे, मग तो विज्ञानाचा प्रयोग असो किंवा कलाकृती असो. इंद्रियांना गुंतवून ठेवल्याने केवळ शिकणे अधिक आनंददायक होत नाही, तर स्मरणशक्ती देखील वाढते. क्रियाकलाप चालित लर्निंग. सक्रिय लर्निंग हे शिक्षकांसाठी एक शक्तिशाली साधन आहे. समस्या सोडवणे, चर्चा किंवा व्यावहारिक क्रियाकलापांमध्ये सक्रियपणे भाग घेणारे विद्यार्थी माहिती समजण्याची आणि ठेवण्याची अधिक शक्यता असते. मागील अनुभवावर आधारित. नवीन माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजली जाते आणि लक्षात ठेवली जाते, जेव्हा ती आता असलेल्या ज्ञानाशी जोडली जाऊ शकते. इन्स्ट्रक्टर्सनी विद्यार्थ्यांना हे संबंध जोडून ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. प्रेरक म्हणून स्वारस्य. स्वारस्य हे मोटिवेशनचा स्रोत आहे. विषय आकर्षक आणि विद्यार्थ्याच्या जीवनाशी सुसंगत बनवणे ही इन्स्ट्रक्टरची जबाबदारी आहे. जेव्हा विद्यार्थी वास्तविक जागतिक अनुप्रयोग आणि जे ते शिकतात त्याचे परिणाम पाहतात, तेव्हा ते प्रक्रियेत अधिक गुंतवणूक करतात. प्रेरक म्हणून सुरुवातीचे यश. सुरुवातीच्या यशामुळे आत्मविश्वास आणि कर्तृत्वाची भावना निर्माण होते. इन्स्ट्रक्टर्सनी शिकण्याच्या प्रक्रियेला बळकटी दिली पाहिजे, जेणेकरून अधिक जटिल आव्हानांना सामोरे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लहान विजयांचा अनुभव घेता येईल. हे एक सकारात्मक शिक्षण मार्ग तयार करते. वस्तुनिष्ठ ज्ञान. जे शिकले जात आहे त्यामागील हेतू समजून घेणे ही प्रभावी शिक्षणाची एक महत्त्वाची बाब आहे. इन्स्ट्रक्टर्सनी केवळ विषयाचे काय आणि कसे नाही, तर का देखील स्पष्ट केले पाहिजे. सतत मूल्यमापन. विकासासाठी नियमित अभिप्राय आणि स्वमूल्यमापन महत्त्वाचे आहे. इन्स्ट्रक्टर्सनी विधायक अभिप्राय द्यावा, उच्च दर्जा सेट केला पाहिजे आणि शिकणाऱ्यांना त्याच्या कामाची गुणवत्ता ओळखण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. हा फीडबॅक लूप सतत सुधारणा करण्यासाठी संस्कृती वाढवतो. मान्यता आणि श्रेय. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल ओळखणे आणि त्यांना बक्षीस देणे हे एक शक्तिशाली प्रोत्साहन आहे. आंतरिक मोटिवेशन आवश्यक असताना बाह्य मान्यता जसे की प्रमाणपत्रे, पुरस्कार किंवा प्रशंसा विद्यार्थ्यांच्या प्रेरणा आणि आत्मसन्मानाला अतिरिक्त चालना देऊ शकतात. त्वरित अर्ज. जेव्हा ते संबंधित संदर्भांमध्ये त्वरित लागू केले जाते, तेव्हा लर्निंग सर्वात प्रभावी असते. इन्स्ट्रक्टर्सनी शिकणाऱ्यांना त्यांचे नवीन प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्ये व्यवहारात आणण्याची
संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. अनुप्रयोग समज आणि धारणा वाढवते. पुनरावृत्ती आणि कौशल्य. कौशल्य विकासासाठी पुनरावृत्ती आवश्यक आहे. इन्स्ट्रक्टर्सनी अचूकता आणि वेग या दोन्ही गोष्टींवर जोर दिला पाहिजे, कारण हे प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे आहे. अचूकतेशिवाय वेग त्रुटींना कारणीभूत ठरू शकतो, तर वेग नसलेली अचूकता कार्यक्षमतेत अडथळा आणू शकते. लर्निंगमध्ये विविधता. शिकवणाऱ्यांची विविधता ओळखणे आणि स्वीकारणे महत्त्वाचे आहे. शिकवणाऱ्याच्या शिकण्याच्या शैली, प्राधान्ये आणि वेग भिन्न असतो. इन्स्ट्रक्टर्सनी या विविधतेला सामावून घेण्यासाठी विविध अध्यापन धोरणांचा वापर करावा. सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याची संधी मिळेल याची खात्री करून. मोटिवेशन. मोटिवेशन ही लर्निंग क्षेत्रातील बहुआयामी संकल्पना आहे. हे आंतरिक असू शकते, जिथे शिकणारे त्यांच्या स्वतःच्या स्वारस्याने आणि कुतूहलाने स्वयंप्रेरित होतात, किंवा बाह्य, जिथे बक्षिसे, ओळख किंवा अनुकूल शिक्षण वातावरण यासारखे बाह्य घटक भूमिका बजावतात. इन्स्ट्रक्टर्सनी त्यांची मोटिवेशनल धोरणे वैयक्तिक शिकवणाऱ्यांसाठी तयार करावीत. शाश्वत आवड. शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे हे एक जटिल काम आहे. इन्स्ट्रक्टर्सनी विविध रणनीती वापरल्या पाहिजेत, जसे की निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी, पुरस्कृत यश, प्रत्येकाकडे समान लक्ष देणे, निर्णय घेताना निष्पक्षता राखणे, शिक्षणासाठी अनुकूल वातावरणाचा प्रचार करा आणि आकर्षक असाइनमेंट प्रदान करणे. मोटिवेशन वाढवण्यासाठी आणि सतत शिकण्यात स्वारस्य राखण्यासाठी कृतीयोग्य पावले उचलण्याची खात्री करण्यासाठी ट्रेनर्ससाठी येथे काही मार्गदर्शक तत्वे आहेत. मोटिवेशन समजून घेणे. मोटिवेशनचे 2 प्रकार आहेत: अंतर्गत मोटिवेशन आणि बाह्य मोटिवेशन. आंतरिक मोटिवेशन ही आंतरिक मोटिवेशन आहे, जी शिकवणाऱ्याच्या आत येते. हे सहसा मोटिवेशनचे सर्वात शक्तिशाली प्रकार असते. ट्रेनर्स याद्वारे आंतरिक मोटिवेशन वाढवू शकतात. स्पष्ट ध्येय सेट करणे, प्रासंगिकता हायलाइट करणे, जिज्ञासा वाढवणे. स्पष्ट ध्येय सेट करणे. ट्रेनीजना प्रशिक्षणाचा उद्देश समजून घेण्यास मदत करा आणि त्याचा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासास कसा फायदा होऊ शकतो. प्रासंगिकता हायलाइट करणे. ते मिळवत असलेली कौशल्ये प्रत्यक्ष जगाच्या परिस्थितींवर कशी लागू होतात ते दाखवा. उत्सुकता वाढवणारी, उत्साहवर्धक प्रश्नांसह ट्रेनिंग सत्र सुरू करा. खुल्या मनाचे विचार करायला लावणारे प्रश्न विचारा, जे प्रशिक्षणार्थींना गंभीरपणे विचार करण्यास आणि भिन्न दृष्टिकोनांचा विचार करण्यास प्रवृत्त करतात. वास्तविक जगातील परिस्थिती आणि आव्हानांची ट्रेनिंग सामग्री कनेक्ट करा. प्रशिक्षणार्थींना व्यावहारिक व्यायामासाठी सिद्धांत लागू करण्यास अनुमती द्या. सक्रिय सहभागाद्वारे जिज्ञासा वाढवणाऱ्या दृष्टिकोनाचा प्रचार करा. माहितीचे सादरीकरण सुधारण्यासाठी मल्टीमीडिया घटक आणि व्हिज्युअल समाविष्ट करा. अतिथी स्पीकर्स किंवा क्षेत्रातील तज्ज्ञांचा त्यांचे अनुभव आणि अंतर्दृष्टी सामायिक करण्यासाठी आणा. प्रशिक्षणामध्ये गेमिफिकेशनच्या घटकांचा परिचय द्या. बाह्य मोटिवेशन ही मोटिवेशन आहे, जी बाह्य स्रोतांकडून येते. ट्रेनर्स बाह्य मोटिवेशन प्रभावीपणे वापरू शकतात. सकारात्मक मजबूतीकरण प्रदान करणे, आश्वासक वातावरण तयार करणे आणि बक्षिसे सेट करणे. सकारात्मक मजबूतीकरण प्रदान करणे. कृत्ये आणि टप्पे गाठल्याबद्दल प्रशंसा आणि ओळख ऑफर करा. एक सहाय्यक वातावरण तयार करणे. प्रशिक्षणार्थींना यशस्वी होण्यासाठी आवश्यक संसाधने आणि साधने आहेत याची खात्री करा. पुरस्कार निश्चित करणे. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रे, लहान प्रोत्साहने किंवा नोकरीच्या संधी यासारख्या मूर्त पुरस्कारांचा विचार करा. सतत लर्निंगसाठी स्वारस्य राखणे. यामध्ये समाविष्ट आहे आवड निर्माण करण्यासाठी आणि स्वारस्य टिकवणे. शिकण्यात स्वारस्य निर्माण करणे. सुरुवातीला कुतूहल आणि उत्साह निर्माण करणे आवश्यक आहे. ट्रेनर्स हे करू शकतात. सध्याची वास्तविक जागतिक आव्हाने. ट्रेनीज शिकलेल्या कौशल्यांचा वापर करून सोडवू शकतील अशा व्यावहारिक संबंधित समस्यांचा परिचय द्या. इंटरॅक्टिव्ह शिक्षण. शिकण्याची आकर्षक करण्यासाठी मल्टीमीडिया गट चर्चा आणि व्यावहारिक क्रियाकलाप वापरा. कथाकथन. व्यवसाय शिकण्याद्वारे ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा व्यक्तींच्या यशोगाथा शेअर करा. स्वारस्य राखणे. सुरुवातीच्या मोटिवेशन नंतर ट्रेनर्सनी ट्रेनीजना याद्वारे गुंतवून ठेवले पाहिजे. प्रोत्साहन देणारी स्पर्धा. निरोगी स्पर्धा ट्रेनीजना त्यांच्या
मर्यादेपलीकडे स्वतःला पुढे ढकलण्यास प्रवृत्त करू शकते, जोपर्यंत ते शिकणाऱ्यांमध्ये सहकार्य आणि समर्थनासाठी हानिकारक नाही. उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार. उत्तम कामगिरी झाल्याची भावना निर्माण होण्यासाठी चांगली कामगिरी ओळखा आणि प्रशंसा करा. समानता आणि निष्पक्षता. सर्व ट्रेनीजना त्यांची पार्श्वभूमी किंवा प्रारंभिक कौशल्य पातळी विचारात न घेता समानतेने आणि निष्पक्षतेने वागवा. रचनात्मक अभिप्राय. ट्रेनीजना त्यांच्या शिकण्याच्या प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी नियमित विशिष्ट आणि रचनात्मक अभिप्राय द्या. योग्य कार्य परिस्थिती. शिकण्याचे वातावरण आरामदायक, सुसज्ज आणि अनावश्यक विचलनांपासून मुक्त असल्याची खात्री करा. सक्रिय सहभाग. अशी असाइनमेंट डिझाईन करा की ज्यामध्ये सक्रिय सहभाग आणि शिकलेल्या कौशल्यांचा वापर करणे आवश्यक असेल. संपूर्ण वर्गाला व्यावहारिक अभ्यास, गट प्रकल्प आणि चर्चांमध्ये सामील करून घ्या. संबंध निर्माण करणे. विश्वास आणि सुसंवाद. सहज, सोपे आणि सहानुभूतीशील आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देऊन ट्रेनीशी उत्तम संबंध प्रस्थापित करा. वैयक्तिक शिकण्याचा मार्ग. विविध शिक्षण शैली ओळखा. भिन्न ट्रेनीजना विविध शिकण्याची प्राधान्य असू शकतात. या फरकांना सामावून घेण्यासाठी तुमच्या शिकवण्याच्या पद्धती स्वीकारा, जसे की व्हिज्युअल, श्रवण किंवा किनेस्थेटिक शिक्षण शैली. प्रगती निरीक्षण. प्रगतीचा मागोवा घ्या. ट्रेनीच्या प्रगतीचे नियमितपणे मूल्यांकन करा आणि संवाद साधा. सतत सुधारणा. जुळून घ्या आणि अपडेट करा. उद्योगाच्या ट्रेंड्ससह अद्ययावत राहा आणि प्रशिक्षण कार्यक्रम संबंधित आणि प्रभावी ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार नियोजन करा. शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक. शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक हे आहेत: तत्परता किंवा तयारी, आवड, बुद्धिमत्ता, मोटिवेशन, वृत्ती, भावना, निराशा, पात्रता आणि व्यक्तिगत फरक. तत्परता किंवा तयारी. सामग्रीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे. हे असे वातावरण तयार करण्याबद्दल आहे जिथे शिकण्यास तयार आणि उत्सुक आहेत. शिकण्याचे वातावरण आरामदायक आणि एकाग्रतेसाठी अनुकूल असल्याची खात्री करा. फोकस आणि तत्परतेला प्रोत्साहन देणारी जागा तयार करण्यासाठी प्रकाश, आसन, व्यवस्था आणि तापमान यासारख्या घटकांकडे लक्ष द्या. प्रशिक्षणामध्ये सहकार्याची भावना जपण्यासाठी आईस ब्रेकर आणि टीम बिल्डिंग सारख्या गोष्टी वापरा. आवड. जेव्हा विद्यार्थ्यांना विषयामध्ये खरोखर स्वारस्य असते तेव्हा ते माहितीशी जोडून ठेवण्याची आणि सांभाळण्याची अधिक शक्यता असते. इन्स्ट्रक्टर्सनी त्यांचे धडे मनमोहक आणि संबंधित बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धिमत्ता. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये समस्या समजून घेण्याची आणि सोडवण्याची अद्वितीय क्षमता असते. हे वैयक्तिक फरक ओळखून इन्स्ट्रक्टर्सना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती तयार करण्यास मदत होऊ शकते. मोटिवेशन. मोटिवेशन ही अशी एक प्रेरक शक्ती आहे जी शिकणाऱ्यांचा सहभाग कायम ठेवते. जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कृती आणि केलेल्या कामामधील यश यामधील स्पष्ट संबंध लक्षात येतो तेव्हा ते शिकण्यासाठी अधिक प्रवृत्त होतात. यशासाठी अर्थपूर्ण प्रोत्साहन द्या. प्रोत्साहने ही प्रमाणपत्रे आणि बॅजपासून मूर्त पुरस्कारांपर्यंत असू शकतात, ज्यामध्ये प्रयत्न आणि सकारात्मक परिणामांबद्दल दुवा अधिक मजबूत होते. दृष्टिकोन. शिकणाऱ्यांचे मनोवृत्ती जे त्यांच्या वैयक्तिक विश्वास आणि अनुभवावर आधारित असतात, त्यांच्या शिकण्याच्या अनुभवावर प्रभाव टाकू शकतात. इन्स्ट्रक्टर्सनी या वृत्तींबद्दल जागरूक असले पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी कार्य केले पाहिजे. भावना. अनुभव आणि भावना या शक्तिशाली शक्ती आहेत ज्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडतात. सकारात्मक आणि भावनिक सहाय्यक शिक्षण वातावरण तयार केल्याने अधिक प्रभावी शिक्षणाच्या अनुभवाला प्रोत्साहन मिळू शकते. निराशा. जेव्हा शिकणाऱ्यांना आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा निराशा हा शिकण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग असतो. इन्स्ट्रक्टर्सनी विद्यार्थ्यांना लवचिकता आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्यात मदत करून निराशेचे सकारात्मकपणे व्यवस्थापन कसे करावे हे शिकवावे. पात्रता. योग्यता म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयासाठी किंवा कौशल्यासाठी शिकणाऱ्याची असलेली अगमभूत क्षमता. इन्स्ट्रक्टर्सनी त्यांची क्षमता ओळखून त्या वाढवल्या पाहिजेत. वैयक्तिक फरक. प्रत्येक विद्यार्थी विशिष्ट शिकण्याच्या रणनीती आणि क्षमतांनी अद्वितीय असतो.
प्रभावी शिक्षणासाठी हे फरक समजून घेणे आणि त्यात सामावून घेणे महत्त्वाचे आहे. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आम्ही शिकलो, शिक्षणाच्या व्याख्या करा, शिकण्याच्या आवश्यक तत्वांचे वर्गीकरण करा, प्रशिक्षणार्थींना कसे प्रेरित करावे ते समजावून सांगा, शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.